बुधवार 26 मार्च 2025 मत्ते लिखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असे समजू नका। मी रद्द कराव्यास नव्हे तर पूर्ण कराव्यास आलो आहे। कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही। यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकविल, त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील, पण जो कोणी त्या पाळील व शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठे गणले जाईल। चिंतन। परमेश्वराच्या योजना ह्या बऱ्याच वेळेला आपल्या योजनेपेक्षा वेगळ्या असतात आणि परमेश्वर आपल्या योजना योग्य वेळी पूर्ण करीत असतो। प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या जगात आला आणि जे काही परमेश्वराच्या योजनेमध्ये होते ते प्रभू येशूने पूर्ण केले। पण काही लोकांना वाटत होते की प्रभू येशू देवाचे नियमशास्त्र पाळत नाही। म्हणून आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू स्पष्टपणे सांगतो की नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असे समजू नका। मी रद्द कराव्यास नव्हे तर पूर्ण कराव्यास आलो आहे। प्रभू येशू शाश्वती देऊन सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही। प्रभू येशू ख्रिस्त यहुदी नियमशास्त्र आणि संदेष्टांच्या ग्रंथाचे पूर्णत्व आहे। जे प्रभू येशूने पूर्ण केले आहे ते आपण आज साजरे करतो। आपल्या भक्ती आराधनेचा केंद्रबिंदू स्वतः प्रभू येशू आहे। प्रभू येशूला अनुसरणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे ह्यामध्ये नियमशास्त्राची पूर्णता आहे।